सामान्य माणसाच्या बाबतीत समाधान होत नाही. मग काही लोक त्यांना लवकर जग सोडून जावं लागतं. का जग सोडून जावं लागतं? तुमचं राहणीमान, तुमची खाणपिण्याची पद्धत, जगण्याची पद्धत, बऱ्याच वेळा मनुष्य तणावानं अनेक प्रकारचे विकार आपल्या शरीरामध्ये घेतो. मग मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं, आयुष्य खर्च करू नका तर जगा. कारण देवानं तुमच्या आयुष्याची मर्यादा सामान्य मनुष्य म्हणून, एक व्यक्ती जन्माला आल्यानंतर त्याला असं वाटतं की कमीत कमी त्यांनी 70 वर्ष जगावं. आणि त्याच्या पलीकडे काय म्हणतो माहिती का? जर त्याच्याकडे शक्ती असेल तर मग तो 80 वर्षापर्यंत जगेल. मग काय देवाला 70 वर्ष 80 वर्ष एवढंच तुम्हाला जगवायचं का? नाही. 3 टप्पे आहेत. 70 वर्ष प्रयत्न केला जास्ती तर 80 वर्ष, आणि त्याच्यानंतर 91 स्तोत्रामध्ये तो म्हणतो मी त्यास दीर्घायुष्य देऊन तृप्त करेल. म्हणजे जन्माला आलेला मनुष्य जो नॉर्मल प्रार्थनेचं जीवन जगतो, चर्चला जातो, देवाचे नियम पाळतो, तो तुला 70 वर्षापर्यंत तर मी ठेवणारच आहे. मग जास्ती तुझ्याकडे शक्ती असेल, तू स्वतःला मेंटेन केलं दुसऱ्या वर्षामध्ये, आणि मग मेंटेन केलं, चांगल्या प्रकारचं राहणीमान, लवकर झोपला, कुठलं टेन्शन घेतलं नाही, तणाव घेतला नाही मनावरती, ते म्हणतो तुझ्या शक्तीने मात्र तुला 80 वर्ष जगता येईल. मग तो त्याच्यामध्ये काय, समजा तू 80 वर्ष जगला तुझ्या प्रयत्नानं, तर त्याचा डांडोल कष्टमय असणार आहे. लक्षात घ्या. समजा एखादा व्यक्ती चांगलं राहणीमान घेतो, खातो पितो, व्यवस्थित राहतो, मी प्रार्थनेच्या विषयी बोलत नाही, तो एक सामान्य व्यक्ती संबंधानं बोलतो. मग तो प्रयत्न करून कसं तरी 80 वर्ष जगतो. मग त्याच्याकडे दुर्धर प्रकारचे व्याधी विकार येतात, आजारपण येतं, आणि मग त्याच्या जगण्याविषयीची आसक्ती कमी होऊ लागते, त्याच्यामध्ये कष्ट असतात. मग त्याच्यासाठीच बायबल काय सांगतं, धार्मिकाच्या तंबूजवळ कोणताही व्याधी भेटत नाही.